नमस्कार. तू घे भरारी या कथासंग्रहाचा दुसरा भाग. जवळजवळ 2 वर्ष मिनलने हा त्रास सहन केला. जीवन सुंदर आहे ते एकदाच मिळते हे वाचलेलं असलं तरी प्रत्यक्षात मिनलच्या बाबतीत खूप वेगळं होतं. त्यामुळं अनेक वेळा तिच्या मनात वाईट विचारही यायचे, पण कोणाजवळ बोलताही येत नव्हते. जेव्हा मिनल दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिने आई-बाबांना पत्राने कळवले. आई, बाबा, भाऊ या आनंद प्रित्यर्थ तिला भेटण्यासाठी रत्नागिरीला आले. 4 दिवस आनंदात गेले. अतुल त्यांच्याशी खूप चांगला वागला. बोलला, रत्नागिरीच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं दाखवण्यासाठी घेऊन गेला. घरातील वातावरण खूप चांगले आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु मिनलच्या शरीरावर जखमा, मानसिकदृष्ट्या खचलेली मिनल आईच्या नजरेतून सुटली नाही. तिने बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण मिनल मनातील सर्व काही आईला सांगू शकले नाही. आई-बाबा साताराला गेल्यानंतर अतुलने आई-वडिलांना काय सांगितले, त्यांच्याशी काय बोललीस, माझ्याबद्दल काय काय सांगितलंस, असे अनेक प्रश्न विचारत तिला खूप मारहाण केली आणि याचाच परिणाम तिचा दुसऱ्यांदा गर्भपात झाला. यावेळेसही काका-काकूंनी अतुलला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातील विकृतीने परिसीमा गाठली होती. म्हणूनच काका-काकूंनी मिनलला विश्रांतीसाठी साताराला घेऊन जाणार असल्याचे अतुलला सांगितले. अचानक 2च दिवसात मिनलला माहेरी आल्याचे पाहून आई, बाबा आणि घरातील सगळेजणच आश्चर्यचकित झाले आणि गंभीर आहे. मिनलची शारीरिक आणि मानसिक स्थिती पाहून प्रत्येकालाच थोडाफार तिला होणाऱ्या त्रासाची जाणीव झाली होती. यावेळेस अतुलच्या काका-काकूंनी अतुलच्या विचित्र वागण्याचा आणि त्यामुळे मिनलला होणाऱ्या त्रासाचा अतिरेक होत असल्याचा पाडाच वाचला. मिनललाही जीव आहे, तिलाही मन आहे, भावना आहेत. बायको म्हणून अतुलने तिला किती त्रास द्यायचा याला काही सीमा असते की नाही, ज्या त्याने आत्तापर्यंत पूर्णपणे ओलांडल्या आहेत. त्यामुळे आपणास जो योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, असे मेजर केशवरावांना आणि सुरेखाताईंना काका-काकूंनी सांगितले. मिनलने याबद्दल अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची समजूत घातली जात होती. यावेळेस मिनलची शारीरिक, मानसिक आणि भावनिक अवस्था पाहून मिनलशीही चर्चा करून आता घटस्फोट घेणे एवढा एकच पर्याय आहे असा निर्णय सगळ्यांनी घेतला. त्यासाठी अतुल तयार होणारच नाही हे काका-काकूंनी स्पष्ट केले. परंतु मिनल माहेरी आली तर तिला कमीत कमी स्वतःचं जीवन जगता येईल. त्या दृष्टीने सर्वांनी एक प्लॅन तयार केला. त्याप्रमाणे मिनल 1 महिन्यानंतर रत्नागिरीला आली. अतुल घरात नसताना त्या महत्त्वाची कागदपत्र, साड्या, दागिने व्यवस्थित एका बॅगमध्ये भरून बॅग काकूंच्या खोलीत ठेवली. तसंच बँकेमध्ये मिनल काकांना घेऊन मॅनेजर श्री साठे यांना भेटून सर्व घटना सांगितली. तिच्या बदलीसाठी प्रयत्न करायचे सांगितले. सर्व ते प्रयत्न आम्ही करू, मिनलला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन मॅनेजर साठे साहेबांनी दिले. मुख्य कार्यालयात बदलीसाठीचा अर्जही द्यायला सांगितला. 8 दिवसानंतर भाऊ राजेश मिनलला भेटण्यासाठी रत्नागिरीला होता. अतुलने त्याच्याशी भांडण केले व दुसऱ्याच दिवशी राजेश मिनलची बॅग घेऊन साताऱ्याला निघाला. मिनल जमेल तसं महत्त्वाच्या वस्तूंची एक वेगळी बॅग भरून काकूंच्या खोलीत ठेवत असे. 8-10 दिवसांनंतर मेजर केशवराव आणि त्यांचे मित्र रत्नागिरीला आले. त्या दिवशी अतुल बाहेर गेल्यानंतर काका-काकू व घरातील इतर सर्वांना मिनलला साताऱ्याला आम्ही कायमचे घेऊन जात आहोत अशी माहिती दिली. प्रत्येकाची यावर संमिश्र प्रतिक्रिया आली, परंतु मिनलला माहेरी घेऊन जाण्याचा मेजर केशवरावांचा निर्णय पक्का होता. मिनलच्या भविष्याचा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला होता. थोड्याच वेळात अतुल घरी आल्यानंतर मेजर केशवरावांनी अतुलला शांतपणे निर्णय सांगितला आणि आम्ही मिनलला कायमचे घेऊन जात आहोत असेही सांगितले. नेहमीप्रमाणे अतुलने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, परंतु मेजर केशवरावांच्या पुढे त्याचं काहीही चाललं नाही. मिनल बाहेर आल्यानंतर खूप शांत असायची. कोणाशीही स्वतःहून बोलायचे नाही किंवा जोरात कोणी बोलले तर दचकून त्याच्याकडे बघायची. 8-10 दिवसांनी मेजर केशवराव आणि सुरेखाताई यांनी मिनलला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी मिनल तयार नव्हती, परंतु बाबांपुढे ती नाही म्हणू शकली नाही. त्या दिवशी डॉक्टरने जवळजवळ 2-3 तास तिच्याबरोबर संवाद साधला, समुपदेशन केलं आणि तिला औषधांबरोबर काही प्राणायामाचे प्रकारही सांगितले. मोकळ्या हवेत फिरायला जायला सांगितले. तिला मन मोकळे व्हावे म्हणून सर्वांनी तिच्याशी सकारात्मक गप्पाच मारायचं ठरवलं. बघता बघता 6 महिने होऊन गेले. मेजर केशवरावांनी वकिलाचा सल्ला घेऊन घटस्फोटाचे कागदपत्र रत्नागिरीला अतुलकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. बरेच दिवस घटस्फोटाचे पेपर त्यानं सही करून पाठवलेच नाही. वकिलाची नोटीस गेल्यानंतर त्याने घटस्फोटाचे कागदपत्र सही करून पाठवले. घटस्फोट लवकर होऊ नये यासाठी तो 2 तारखांना उपस्थित राहायचा नाही, तर पुढच्या तारखेला कोर्टात हजर राहायचा.
त्यामुळं मिनलला घटस्फोट मिळण्यासाठी जवळजवळ 2.5 वर्ष लागली. दरम्यानच्या काळात स्टेट बँकेचे मॅनेजर श्री साठे यांनी मिनलला ऑफिसर प्रमोशनच्या परीक्षेसाठी बसण्यासाठी फॉर्म आणि आवश्यक असणाऱ्या नोट्सही पाठवल्या. प्रमोशन घेतल्यानंतर बदली लवकर होईल असा तिला सांगण्यात आलं. मिनलने मनापासून अभ्यास केला. हुशार व कष्टाळू, त्याचबरोबर या मानसिक अवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल, मलाच माझ्या आयुष्याचं शिल्पकार झालं पाहिजे, या विचाराने परीक्षा दिली आणि ज्युनियर ऑफिसर म्हणून तिची निवड झाली. यावेळेस तिला साताऱ्याला पोस्टिंग मिळाले. सर्वांना खूप आनंद झाला. मिनलचा बँकेतील वेळ चांगला जायचा. ग्राहक सेवा देताना ग्राहकांच्या समस्या सोडवणे, त्यांना मदत करणे ती मनापासून करत असे. आई-बाबांनी मिनलला दुसरे लग्न करण्यासाठी खूप समजावून सांगितले व तिचे मन वळवण्यामध्ये ते यशस्वी झाले. राजेशच्या मित्राने अनिकेतबद्दल आई-बाबांना व मिनलला खूप माहिती दिली. अनिकेतचा अनिताबरोबर आंतरजातीय प्रेमविवाह 2 वर्षापूर्वी झाला होता. अनिता ही नोकरी करत होती, परंतु हट्टी स्वभावाची अनिता सासू-सासऱ्यांची काहीही पटलं नाही. त्यामुळं अनिकेत आणि अनिताला कायमचे घरातून काढून टाकण्यात आले. सर्व संबंध कायमचे तोडून टाकण्यात आले. त्यामुळं अनिता आणि अनिकेत वेगळेच राहत होते. एक दिवशी अनिता ऑफिसला घाईघाईत जात असताना ॲक्सिडेंट झाला व अनिता अनिकेतला कायमची सोडून गेली. अनिकेत अनेक दिवस एकटेच राहत होते. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस मुलांच्या ट्यूशन घेत, इतर फावल्या वेळेत सामाजिक कामंही करत मित्रपरिवार मोठा होता. राजेश आणि त्याच्या मित्राने मिनलचे प्रपोजल अनिकेतला सांगितले. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी हॉटेल सुजातामध्ये संध्याकाळच्या वेळेस आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर दोघांनी लग्नाच्या विषयावर चर्चा केली. दोघेही समदुःखी होते, नोकरी करणारे होते व बोलण्यातून एकमेकांच्या स्वभावाचा थोडाफार अंदाज घेत लग्नाचा प्रस्ताव दोघांनीही मान्य केला. मिनल अनिकेतचे लग्न मिनलच्या घरी अगदी साध्या पद्धतीनं झालं. फक्त जवळचे काही नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. अनिकेतच्या घरातून लग्नाला विरोध असल्यामुळं कोणीही लग्नाला आले नाही. फक्त अनिकेतची एक चुलत भाऊ आणि वहिनी आले होते. आता मिनलचे आईवडीलच अनिकेतचे आईबाबा झाले होते. आज मिनलच्या वैवाहिक आयुष्याला नव्यानं पुन्हा सुरुवात होणार होती. अनिकेतचा स्वभाव, त्याचे आदरयुक्त बोलणं, वागण्यातील आपलेपणा, हजरजबाबी स्वभाव आणि आईबाबांनी मिनलला सांभाळून घ्या असं म्हणतात. मिनल ही माझी जबाबदारी आहे, तिची काहीच काळजी करू नका असे म्हणत मिनल आणि अनिकेत रिक्षामध्ये बसून नवीन घरी आले सुद्धा. मिनलने टेबलावर पर्स ठेवली आणि स्वयंपाकघरातील गणपतीचा फोटो स्वच्छ केला. आईनं दिलेली बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती तिथेच तिने स्थापन करून गंधाक्षता, फुलं, उदबत्ती लावून नमस्कार केला. बाजूलाच असलेल्या पंतीमध्ये तेल घालून तिनं दिवा लावला. वातावरणात प्रसन्नता आली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून नवीन संसाराची आनंदाने सुरुवात करण्याचा संकल्प केला. दोघांसाठी कडक चहा केला. शांतपणे चहाचा गप्पा मारत मारत आस्वाद घेतला. यावेळेस दोघांनी एकमेकांना वचन दिले की आपण एकमेकांच्या भूतकाळाबद्दल काहीही बोलायचे नाही किंवा त्या आठवणीही काढायच्या नाहीत. पहिल्या दिवशीच मिनलने स्वयंपाकखोलीचा ताबा घेऊन चविष्ट असे जेवण केले आणि दोघंही मनसोक्त गप्पा मारत जेवले. 8-10 दिवसांनी दोघांनी ऑफिसला सुट्टी घेतली आणि या 8 दिवसात मिनल आणि अनिकेतने अनेक गृहोपयोगी वस्तू आणून घराला छान सजवलं. आजूबाजूची महिला मंडळी घरी येऊन मिनलची चौकशी करत, गप्पा मारत, काही लागलं तर आम्हाला पण सांगा हो, आम्ही मदत करू असं अगदी आठवणीनं म्हणायचे. मिनल नाकीडोळी, रेखीव व लांब काळ्याभोर केसांची, 2 वेण्या घातलेली, बोलक्या स्वभावाची, हसतमुख आणि बोलण्यातील आपलेपणा यामुळं जुनी ओळख असल्यासारखे प्रत्येकजण तिच्याशी बोलायला यायचे. या कथेचा उर्वरित आणि शेवटचा भाग पुढच्या भागात.